विचार बदला, आयुष्य बदलेल. जीवनाच्या शर्यतीत कधीही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचंच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळावं. आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका. कारण लक्षात असू द्या, एक छोटी मुंगी जेव्हा बलाढ्य हत्तीच्या कानामध्ये जाते तेव्हा हत्तीची शक्ती सुद्धा काहीच कामाची राहत नाही. स्पष्ट आणि सत्य बोलणारा कटू जरी वाटत असला तरी तो कधीच धोकेबाज नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच. घरातील प्रत्येक गोष्ट ही मित्र किंवा मैत्रिणींना सांगत बसू नका. कारण घरात जेव्हा वाद होतात तेव्हा काही ठिणग्या इथूनही पडतात. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस हे येत नाहीत. कितीही कमवा पण गर्व कधीही करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यामध्ये ठेवले जातात. आयुष्य हे खूप सुंदर आहे. एकमेकांना समजावून घ्या आणि जीव लावा. साथ देणारी माणसं कधीच कारणं सांगत नाहीत. कारणं सांगणारी माणसं कधीही साथ देत नाहीत. जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही आणि ती म्हणजे स्वतःच्या मनातली भीती. पोटात गेलेलं विष फक्त एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष हजारो नाती संपवून टाकतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर जास्त विश्वास ठेवा. जीवनात अशा लोकांना जवळ करा ज्यांचा चेहरा नाही तर मन चांगलं असेल. पैसा आणि अक्कल कुठे खर्च करायची हे ज्याला जमलं तोच खरा बुद्धिवंत. आपल्या नियतीचे मालक बना, पण आपल्या परिस्थितीचे गुलाम बनू नका. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरं कारण असतं. काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात, तर त्या करून दाखवायच्या असतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. ध्येय उंच असेल तर झेप देखील उंच घ्यावी लागते. जर जग कधी तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा ती उभी राहिली तर ती भक्कम असेलच असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने, संकटाला जिंकायचे असते धैर्याने, माणसाला जिंकायचे असते माणुसकीने. प्रत्येक वेळी आपण समोरच्याला आपली आठवण करून देणं बरं दिसत नाही. जर का त्याला नातं जपायचं असेल त्याला सुद्धा आपली आठवण येईल. हवेला गंध नसतो, पाण्याला रंग नसतो आणि आठवणींना अंत नसतो. नातं हे कधी संपत नाही. बोलण्यात संपलं तर डोळ्यात राहतं आणि डोळ्यात संपलं तर मनामध्ये राहतं. माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं सोपं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनेची कदर करावी लागते. तुम्हाला जर कधी अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर दोनच लोकांच्याकडून ऐका, जे वयाने जास्त आहेत आणि ज्यांनी लहान वयामध्ये खूप जास्त वाईट दिवस बघितलेले असतात.